तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता। त्यानंतर कोणते शेतकरी त्यापासून वगळलेले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये तर मिळणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले जे काही मोबाईलची स्क्रीन आहे ते तुम्हाला इथे शो करेल। तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर आता तुम्हाला इथं पीएम किसान तुम्हाला इथं टाइप करायचं आहे। तर पीएम किसान टाइप केल्यानंतर आता आपल्याला सर्च वरती जे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याच्या माध्यमातून पाहणार आहे कोणते शेतकरी पीएम किसान मधून वगळलेले आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा जर लाभ मिळवायचा असेल तर त्यांना काय करायला पाहिजे। त्यानंतर इथं पीएम किसान सन्मान निधी असं प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसेल, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तर भरपूर शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे तर बंद झालेले आहेत, ते कोणत्या कारणामुळे व त्यांना पैसे कशा प्रकारे मिळतील यावरती सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वात पहिले पीएम किसानच्या पोर्टलवरती आल्यानंतर आता पीएम किसानचा जो काही 19वा हप्ता आहे ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। तर इथं जे काही 18वा हप्ता आहे इथं 5 ऑक्टोबरला जमा झालेला आहे। त्यानंतर आता जे काही इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे ई केवायसी इज मॅन्डेटरी फॉर पीएम किसान रजिस्ट्रेशन फार्मर। तर ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे, ई केवायसी झालेली आहे, तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचा जो काही पुढचा हप्ता आहे जे काही 19वा हप्ता आहे ते त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल। तुम्ही जर पीएम किसानची ई केवायसी जर केलेली नसेल तर ई केवायसी कशा प्रकारे करायची आहे, जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या सुद्धा ई केवायसी करू शकता। तर ई केवायसी या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर सर्च वरती क्लिक करायचं आहे। सर्च वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही तुमची ई केवायसी कंप्लीट होऊन जाईल। त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही म्हणजे आधार लिंक नाही, त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत पीएम किसानचे इथं रखडलेले आहेत। जे काही पीएम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर त्याचप्रमाणे नमोचे सुद्धा पात्र शेतकरी तेच ठरलेले आहेत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केली तर अशा शेतकऱ्यांना नमोचा जो काही हप्ता आहे ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। तर त्यामधून कोणते शेतकरी वगळलेले आहेत तर ते पाहण्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या। तर आता आपला महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र इथं सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर जिल्हा यामध्ये अहमदनगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, त्यानंतर भंडारा आहे, बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, हिंगोली आहे, त्यानंतर गोंदिया आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, उस्मानाबाद आहे, पालघर आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ। तर एखादा जिल्हा डेमोसाठी आपण इथं सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तर त्या तालुक्या यवतमाळ मधले जे काही तालुक्याची लिस्ट तुमच्या समोर इथं ओपन होईल। तर एखादा आपण जे आहे तालुका सुद्धा इथे सिलेक्ट केलेला आहे। त्या तालुक्यामध्ये जे काही व्हिलेजचे नाव तुम्हाला इथे दिसेल तर एखादा व्हिलेज आपण सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर एखादा गाव तुम्हाला या एरियामधलं एखादं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सर्व सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल गेट रिपोर्ट, या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल। तर इथं 7 नंबरचं तुम्ही इथं बघू शकता, इथं जेंडरचं काहीच दाखवत नाही, मेल आहे फिमेल आहे। तर अशा शेतकऱ्यांनी केवायसी त्यानंतर बँक पासबुकला डीबीटी लिंक नसल्यामुळे हा जो शेतकरी यापासून वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर 13 नंबरचं सुद्धा शेतकऱ्याचं तसंच दाखवत आहे। तर अशा प्रकारे तुमच्या नावासमोर काय दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या तुमच्या जिल्हा वाईज, तालुका वाईज, गावानुसार। त्यानंतर इथं तुम्हाला नमो शेतकरी योजना असं तुम्हाला टाकायचं आहे। सर्च वरती क्लिक करायचं आहे। पहिली जी लिंक येईल त्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे जमा झालेले आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे व त्यावरती लवकरच एक चॅनलला व्हिडिओ येणार आहे। तर आता आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जो की तुमचा पीएम किसानला मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल ते मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून गेट मोबाईल ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जर काढायचा असेल तर तुम्हाला पुन्हा पीएम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे। तर इथं तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस पाहण्यासाठी या ऑप्शन वरती क्लिक करून
तुम्ही इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी इथं दोन प्रकारे काढू शकता. एक तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे, त्यानंतर दुसरं म्हणजे मोबाईलच्या थ्रू. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कॅप्चर टाकून गेट मोबाईल OTP ऑप्शन वरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता. तरी या संदर्भात जर काही माहिती पाहिजे असेल, नवीन नोंदणी करायची असेल पीएम किसानची, ती आता सुरू झालेली आहे. तर नवीन नोंदणी कशा प्रकारे करायची आहे व पीएम किसानचे हप्ते जर तुम्हाला मिळत नसेल, बंद झालेले असेल, तर तुम्हाला चेक करून घ्या की तुमच्या डीबीटी लिंक आहे की नाही, त्यानंतर तुमची KYC झाली की नाही. एखाद्या CSC सेंटरला भेट देऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा चेक करू शकता की तुमची KYC झाली की नाही. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.